आज बनवूयात लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी वांग बटाट्याची झणझणीत रस्साभाजी. एकदा बनवून बघा, अप्रतिम टेस्ट येते. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आपण. ह्याचं काही आपण वेगळं वाटण तयार करणार नाही आहोत, पण भाजी मात्र खाल तर एक नंबर लागते. गरम गरम वाफेचा भात आणि ही भाजी म्हणजे तोंडाला अक्षरशः मस्त अशी चव येते. कशी बनवायची ते सांगते. इथे साहित्यामध्ये मी 4 वांगी घेतलेली आहेत, 5-6 बटाटे, 2 कांदे, 3 लालसर टोमॅटो, तेजपत्ता, 3 चमचे दाणे, 3 चमचे आपलं लाल पांढरे तीळ, थोडंसं खोबरं, नंतर लसूण, कढीपत्ता, आलं आणि कोथिंबीर. या सगळ्या गोष्टी आणि प्लस मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत. तर आता आपण स्टेप बाय स्टेप सगळी तयारी करून घ्यायची. खोबरं आधी किसून घेतेय मी, कारण की आपल्याला खोबरं इथून किसून घालायचंय. आपल्याला वाटण तयार करायचं नाहीये. त्यामुळे साधारण 4 ते 5 चमचे खोबरं होईल एवढं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे. आता हे खोबरं आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. खोबरं वाटीमध्ये काढून घेतलं ना, की मग लगेचच कांदा घ्यायचा. कांदा उभा उभा चिरून घ्यायचा आहे, हा मिक्सर मधून काढायचा नाहीये आपल्याला. त्यामुळे जसं बिर्याणीसाठी आपण कांदा चिरून घेतो ना, तसा अगदी उभा उभा चिरून घ्यायचा. कांदा चिरताना काय करायचं, त्याचा जो साईडचा पांढरा भाग आहे ना, तो कट करायचा, म्हणजे पाकळ्या पटकन निघतात. लसूण लसूण साधारण आपल्याला 10 ते 12 पाकळ्या आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण सोलून घ्यायचा. अगदी छोटा 1 इंचाचा आल्याचा तुकडा घ्यायचा, तोही असा कट करून घ्यायचा. आता आलं लसूण कोथिंबीर आपण इथे तयार करून ठेवूया, त्याचा आपल्याला खरडा तयार करायचा आहे. आता इथे साधारण 2 ते 3 चमचे मी दाणे घेतलेले. ते दाणे अगदी खरपूस छान भाजून घ्यायचे. दाणे भाजून झाले ना, की याच पॅन मध्ये लगेचच आपण तीळही भाजून घ्यायचे. दाणे वेगळे भाजून घ्यायचे, तीळ वेगळे भाजून घ्यायचे. कारण की तीळ तीळ अगदी पटकन भाजले जातात आणि दाण्यांच्या बरोबर तीळ व्यवस्थित भाजले जात नाहीत. दाणे कच्चे राहतील किंवा मग तीळ एकदम हे होतील, जळून जातील. त्यामुळे दोन्ही वेगळं वेगळं भाजायचं. आता आपल्याला मिक्सरचं काम करून घ्यायचंय सगळं. आता आपल्याला मिक्सरमधून आपल्याला ज्या ज्या वस्तू काढायच्या आहेत त्या सगळं मिक्सरचं काम आपण एकदाच करून घ्यायचं. इथे आता हे जे शेंगदाणे आहेत ते आधी एकदा फिरवून घेतले, कारण की ते मोठे असतात, ते बारीक व्हायला वेळ लागतो. एकदा फिरवून घेऊन बघ नंतर ह्याच्यामध्ये तीळ घालायचे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव होऊन त्याचं सुंदर असं कूट तयार होतं. हे बघा, अशा पद्धतीने हे कूट तयार झालं. आता हे कूट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे मिक्सर आपण एकदा चालू केलंय ना, तर सगळंच आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचं आहे तयारी. जे जे आपल्याला मिक्सरमधून काढायच्या आहेत गोष्टी त्या. आता हे कूट सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलं ना, की मग काय करायचं, ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं लसूण, आलं आणि कोथिंबीर आहे ना, ती घालायची आणि ती पण फिरवून घ्यायची. आधी दाणे बारीक करून घेतले, कारण की काय दाणे आपल्याला कोरडे असतात. आता आलं लसूण पेस्ट किंवा टोमॅटोने काय होणार आहे, ओलं होणार आहे मिक्सरचं भांडं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनेच तुम्ही बारीक करून घ्या, म्हणजे मिक्सरचं भांडं 10 वेळेला धुवावं लागणार नाही. आता ही पेस्ट सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काढून घ्या. ह्याच्यामध्ये मी जरा सुद्धा पाणी घातलेलं नाहीये. पाणी न घालताच ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटी आपल्याला हे 3 टोमॅटो जे आहेत त्याची प्युरी करून घ्यायची आहे. वरचं देठ काढायचं आणि मोठे मोठे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. शेवटी टोमॅटो का घेतले, तर की टोमॅटोच्या रसामुळे एकदम ओलसरपणा येतो. त्यामुळे शेवटी याच भांड्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे, म्हणजे काय होतं ना, आपल्याला मिक्सरचं भांडं धुवायची गरज पडत नाही. आता हे बंद करून याचं प्युरी तयार करून घेऊयात. आता ही प्युरी आपण कुठल्या ह्याच्यात काढत बसायची गरज नाही, भांड्यामध्येच ठेवून द्यायची, कारण की ती आपल्याला आता ह्याच्यानंतर आपल्याला भांड्यामध्ये काहीच बारीक करायचं नाही. त्यामुळे प्युरी भांड्यामध्येच ठेवून द्यायची. आता इथे आपलं मिक्सरचं काम झालेलं आहे. आता बटाटे जे आहेत ते चिरून घ्यायचे. आता ज्यावेळेला आपण लग्न समारंभातली वांग बटाट्याची भाजी बघत असाल तुम्ही, तर बटाट्याची सालं काढलेली नसतात. त्यामुळे आपणही बटाट्याची सालं काढायची नाही. मोठे मोठे असतात बटाटे कट केलेले, त्यामुळे मोठे मोठे बटाटे कट करून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे काय होतं, ते काळे पडत नाहीत. आता हे मी पाण्यामध्ये काढून घेतेय. आता बटाटे काढून झाले की मग वांगी चिरून घ्यायची. वांगी पण सेम वेगळ्या पाण्यामध्ये काढायची. बटाटे आणि वांगे कट करून एकाच पाण्यामध्ये ठेवायची नाहीयेत, वेगवेगळ्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे आपल्याला छान कट करायची आहेत वांगी. वांगी छोटी छोटी असल्यामुळे मी अर्धे पाव पाव करून घेतलेली आहेत, म्हणजे एकदा अर्ध करून घ्यायचं आणि अर्ध्याचं परत अर्ध करून घ्यायचं. याची देठं मी काढलेली नाहीये. साधारण भाज्यांची वांग्यांची देठं काढली जात नाहीत. तुम्हाला नको असेल तर तुम्ही ती ठेवली काढून टाकली तरी चालतील, पण छान लागतात हे देठं सुद्धा वांग्याची. आता लगेचच कोथिंबीर चिरून घेऊयात, म्हणजे आपली सगळी पूर्व तयारी करून घेतली ना, की एकदा भाजी फोडणीला घातली की पुढचं काही टेन्शन राहत नाही. आता मी तुम्हाला पुन्हा इथे दाखवते, इथे आपण काय काय तयारी करून घेतलेली आहे. इथे आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे,
कांदा चिरून घेतलेला आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, तेजपत्ता, कढीपत्ता, नंतर ठेचा तयार केलेला आहे, टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि वांगा बटाटा चिरून ठेवलाय. आता हे सगळं आपल्याला लागणार आहे. याच्याच बरोबर आपण तीळ आणि दाणे बारीक करून घेतलेलं कूट घेतलेलं आहे. आता ह्याच्यात सगळ्यात आपल्याला भाजी तयार करायची आहे. आता इथे मी साधारण 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेले. हे तेल खरं तर भाजीला सफिशियंट होतं, पण जी लग्न समारंभातली भाजी असते त्यात प्रचंड तेल असतं, तरी येते त्याच्याने त्या तेलाने. तर तुम्हाला जर तेल जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून 2-3 चमचे वाढवू शकता. आता इथे मी 1 चमचाभर मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली ना की मग 1 चमचाभर जिरं घालायचं. जिरं घातलं की मग लगेचच आपण खोबरं जे किसून ठेवलेलं आहे ते खोबरं किसून घालायचं ह्याच्यामध्ये आणि ते एक अगदी 30 सेकंद, अर्धा मिनिट परतून घ्यायचं. खोबरं परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण उभा चिरून ठेवलेला कांदा जो आहे तो घालायचा. उभा चिरून ठेवलेला कांदा घातला की 1-2 मिनटं तो कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. कांदा परतायला वेळ लागतो जरा थोडासा. आपल्याला कांदा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर 1-2 मिनटं आधी कांदा परतून घ्यायचा, मग नंतर बाकीचं एक एक इन्ग्रेडियंट आपल्याला घालत जायचं. हे बघा आता ह्याच्या पाकळ्या पण छान सगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत आणि कांदा पण परतला जातोय छान. आता इथे काय करायचं, तेजपत्ता घालायचा. तेजपत्ता घालून झाल्यानंतर लगेचच कढीपत्ते घालून घ्यायचे. कढीपत्ता घालून झाला की मग ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला लसूण, मिरची आणि लसूण, आलं आणि कोथिंबीरचा ठेचा घालून घ्यायचा. मिरची इथे घातलेली नाही आहे कारण की आपण मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये. नंतर हे छान पुन्हा एकदा 5 मिनटं परतून घ्यायचं. कांदा छान व्यवस्थित स्मूथ झाला पाहिजे परतून, एवढा परतायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. आधी कोथिंबीर थोडी घालायची, नंतर परत आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. आता हे परतून झालं ना की मग आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर मसाल्यांमध्ये इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घेतलेला आहे. नंतर 2 चमचे इथे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा गरम मसाला घालायचा. हे बघा गरम मसाला घालून घ्यायचा आणि 1 मोठा चमचा आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा. हे सगळं झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला धने पावडर 1 मोठा चमचा घालायचा आहे. इथे मी 1 चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. हे सगळं छान परतून घ्यायचं. हळद घालण्याचा व्हिडिओ ह्याच्यातून स्किप झाला माझा. एकदा छान हलवून घेतलं की लगेचच ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची. टोमॅटोची प्युरी घातली की मग एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. सगळे छान जिन्नस जे आहेत ते आपले एकत्रित झाले पाहिजेत, एकजीव झाले पाहिजेत. आता त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा ह्याच्यात घालून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. हे एक साधारण 2 ते 3 मिनटं छान हलवून घ्यायचं. याला तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित. तेल मी इथे थोडं कमी घातलंय. तुम्हाला जर खूप जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता हे बघा ह्याला साधारण तेल सुटलेलं आहे साईडला सगळं. तर आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊयात. आता आपण बटाटे आणि वांगी जी आहेत ती वेगळी का चिरून ठेवली होती, ह्याचं कारण तुम्हाला सांगते. बटाटे आपल्याला उकळायला वेळ लागतो आणि वांगी लगेचच उकडली जातात. त्यामुळे आधी बटाटे घालायचे, नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून झालं ना की मग एकदा हलवून घ्यायचं छान व्यवस्थित. हलवून झालं की ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ घालून झालं की पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. मीठ चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पुन्हा एकदा हलवायचं आणि झाकण ठेवून आधी 5 मिनिटं बटाटा उकडू द्यायचा. म्हणजे बटाटा साधारण अर्धा उकडला गेला पाहिजे, अर्धा शिजला पाहिजे, एवढा उकडून घ्यायचा. कारण की वांगी लगेच उकडली जातात, बटाटा उकडला जात नाही. म्हणून आधी 10 मिनिटं बटाटा उकडून घ्यायचा थोडासा. आता इथे मी झाकण ठेवते, छान उकळी येऊ द्यायची याला. म्हणून आपण वांगी आणि बटाटा वेगळा वेगळा ठेवला होता. हे बघा उकळी आलेली आहे. आता बटाटा साधारण अर्ध्यापर्यंत आपला उकडलेला असा झाला पाहिजे, तयार झालेला पाहिजे. आता आपण बघूया, मी तुम्हाला दाखवते. हे बघा बटाटा छान आपला शिजलेला आहे. ते कट करून दाखवते तुम्हाला. शिजलेला आहे बटाटा, हा साधारण अर्धा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये वांगी आत्ता घालायची, म्हणजे कसं आता पूर्ण बटाटा शिजेपर्यंत हे वांग लगेचच शिजणार आहे. त्यामुळे वांगी आता शेवटी घालून घ्यायची. आता वांगी घालून झाल्यानंतर आपण जे तिळाचं आणि दाण्याचं कूट तयार करून ठेवलंय ना ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. सगळ्या बाजूने थोडं थोडं चमच्याने पसरवून घालून घ्यायचं. थोडं जास्त झालं असेल तर बाजूला ठेवू शकता, तुम्ही नंतर कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता. तिळाचं आणि दाण्याचं कूट आपण का घालतो, आपण ह्याच्यामध्ये वाटण तयार करून कुठलंही घातलेलं नाहीये. त्यामुळे भाजी मिळून यायला पाहिजे म्हणून आपण हे कूट घालतो. आणि ही भाजी जी बनवली जाते ना
ती ह्याच्यामुळे अशाच पद्धतीने बनवली जाते. या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घातलं जात नाही. आता छान व्यवस्थित हे एकदा हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. म्हणजे बटाटा आपला पूर्णपणे शिजला जातो आणि वांगही शिजलं जातं. हे बघा, आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे. एकदा हलवून घ्यायची आणि अगदी शेवटी ह्याच्यावरती पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची. खूप अप्रतिम तयार होते. सगळ्यांना आवडेल. याच्या वासानेच इतकी छान होते की कधी एकदा जेवायला बसतो असं होतं. एवढी सुंदर ही भाजी होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आता गॅस बंद करून झाकण ठेवून भाजी एक 5 मिनिटं मुरू द्यायची आणि मग वाढायला घ्यायची. ही भाजी भाकरी बरोबर, पोळी बरोबर, पुरी बरोबर आणि गरम गरम भाताबरोबरही खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छान, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे आपली भाजी तयार झाली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी गॅरंटी सांगते, खूप खूप सुंदर होते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.